आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम मित्रांनो. मी सादिक शाह, बडनेरा मंडल न्यूज चॅनलसाठी आपले स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. बडनेरा जुनी वस्ती माताफैल रेल्वे परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले. आमदार रवी राणा यांच्या प्रयत्नाने खाली घरांचे अतिक्रमण काढून बाकी सर्व घरांना अवधी देण्यात आला. बहुजनांचा बहुचर्चित चेहरा, बोले तैसा चाले आमदार रवी राणा. बडनेरा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 21 अंतर्गत जुनी वस्ती बडनेरा येथील माताफैल रेल्वे परिसरातील काही जागेवर बऱ्याच वर्षापासून अवैधरित्या राहत असलेल्या घरांवर अतिक्रमणाची कारवाई रेल्वे विभागामार्फत सोमवार दिनांक 9/12/2024 रोजी करण्यात आली. ही अतिक्रमणाची कारवाई थांबवण्यात यावी किंवा या अतिक्रमणाच्या कारवाईकरिता स्थगिती मिळावी याकरिता आमदार रवी राणा, सौ नवनीत राणा यांच्या वतीने बरेचसे प्रयत्न झालेत. स्वतः नाना आमले यांनी पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन सतत भाऊंना फोन करून वारंवार पाठपुरावा करून या गोष्टीकरिता स्थगिती मिळावी किंवा गोरगरीब लोकांना आपली घर खाली करण्यासाठी अवधी मिळाला पाहिजे याकरिताचे प्रयत्न झाले. पण त्या प्रयत्नाला रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे 9 तारखेला सकाळी 9:30 वाजतापासून अतिक्रमणाची कारवाई सुरू झाली. त्या अतिक्रमणाच्या कारवाईमध्ये आमदार रवी राणा यांच्या वतीने व युवा स्वाभिमानचे प्रवक्ता नाना भाऊ आमले व सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आरपीएफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय यादव साहेब यांना विनंती केली की साहेब 2 दिवसाची अवधी द्यावी व या परिसरात काही आमचे मंदिर आहेत जेथे रोज पूजा आरती केली जाते, ती आमची श्रद्धास्थाने आहेत. या अतिक्रमण कारवाईत मंदिरास, आमच्या श्रद्धास्थानास इजा पोहोचवू नये ही सुद्धा विनंती केली व यादव साहेब यांनी शब्द दिला अतिक्रमणात श्रद्धास्थानांना तसेच्या तसेच ठेवू व जेणेकरून गोरगरिबांची कुठल्याच पद्धतीने नुकसान होणार नाही याकरिता आज अतिक्रमणाची कारवाई खाली घरावरच करता बाकी सर्व घरांना अवधी देण्यात आला. त्याकरिता आम्ही आमदार रवी राणा, सौ नवनीत राणा यांचे कृतज्ञ भावनेने आभारी आहोत. सोबतच यादव साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक आरपीएफ व सुनीलजी चव्हाण बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच सर्व पोलीस प्रशासन, मीडिया व सर्वांचं कृतज्ञ भावनेने युवा स्वाभिमानचे प्रवक्ता नाना आमले, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आभार व्यक्त केला. बडनेरा येथून सादिक शाहची रिपोर्ट. कॅमेरामॅन साजिद शाहसह पाहत रहा बडनेरा मंडल न्यूज चॅनल. चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. हे पाहण्यात प्रसंग आमच्यावर दुर्दैवानं आज या ठिकाणी आलेला आहे. विभागाने बरेचदा या लोकांना दिल्यात. आपण आमदार साहेबांच्या माध्यमातून, रवी राणांच्या माध्यमातून, नवनीत राणांच्या माध्यमातून जिल्हा तहसीलदार साहेबांना, बडनेरा पोलीस स्टेशन आहे, आरपीएफ पोलीस स्टेशन आहे, सर्वांना आपण निवेदनं दिलेत. पण ही प्रशासकीय कारवाई आहे. या प्रशासकीय कारवाईला ही रेल्वे मंडळाची जागा असल्याकारणानं आपण त्याला काही करू शकत नाही. ज्या लोकांना मी तर या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व लोकांना आवाहन करतो की तुम्ही होत असलेल्या या कारवाईला सहकार्य करा. त्यांची जागा त्यांना त्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी त्यांना काढून द्या. कुठल्याही पद्धतीचा वाद विवाद न करता आपलं सामान सुरक्षित झालं पाहिजे. कोणाचं नुकसान नको व्हायला, कोणाचे जीवितहानी किंवा कुठल्या गोष्टीची या ठिकाणी कारवाईला जो आहे या ठिकाणी पोलीस प्रशासन आहे, मीडिया प्रशासन आहे, सर्व रेल्वे विभागाचं प्रशासन आहे, या सर्वांना सहकार्य करावं. या बडनेरा मतदारसंघाचा बहुजनांचा बहुचर्चित चेहरा, बुलंद आवाज रवी राणा यांनी वारंवार गोरगरिबांसाठीचे प्रश्न शासन दरबारी मांडले. आज सुद्धा भाऊंसोबत सकाळी बोलणं झाल्यानंतर आता सुद्धा भाऊ ही अतिक्रमणाची कारवाई थांबवल्या जावी. या लोकांना काही दिवसाचा स्टे मिळावा जेणेकरून ही यांची घरं दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित करतील याकरताचे प्रयत्न आम्ही आमच्या स्तरावर करतो आहे, केले आहेत. त्याचे पुरावे सुद्धा आमच्यासोबत आहेत. पण एक प्रश्न या ठिकाणी प्रश्नांकित होतो की या ठिकाणी बडनेरा मतदारसंघाला आमदार म्हणूनच या ठिकाणी आहे. या बडनेरा मतदारसंघात सुद्धा या गोष्टी या ठिकाणी स्थानिक नागरिकांना उपस्थित हे होते युवा स्वाभिमान पार्टीचे प्रवक्ता नानाजी आमले यांनी स्पष्ट सांगितले का बरेचदा या बडनेरा मतदारसंघाचे जे आमदार आहे रवी राणा यांनी आता प्रयत्न करून या 2 ते 3दा ही कार्यवाही थांबवण्यात आपण बघू शकतो या ठिकाणी जेसीबीचा वापर केला जाऊ शकते. सेंट्रल रेल्वेची संपूर्ण चमू या ठिकाणी आहे. ही जागा जी आहे रेल्वे मंडळाची जागा असून 30 ते 40 वर्षापासून या ठिकाणी वास्तव्यास असणारे त्यांना वारंवार सूचना
सुद्धा दिल्या गेल्याचे आहे। मात्र जे माजी खासदार होते नवनीत राणा यांच्या पुढाकाराने ते अतिक्रमण रोखण्यात आले ते, मात्र आता पुन्हा एकदा हे अतिक्रमणाचं वादळ या ठिकाणी आपण पाहू शकतो। जो प्रशासन आहे, रेल्वे प्रशासन मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहे। पूर्ण रेल्वे अधिकारी या ठिकाणी आपण पाहू शकतो, संपूर्ण ज्यांचं या ठिकाणी अतिक्रमण आपण बघू शकतो। हा जो वर्ग आहे हा मजूर वर्ग आहे, गरीब वर्ग आहे, हातावर राहणारा वर्ग आहे। या ठिकाणी ज्या पद्धतीने अतिक्रमण करण्यात आलेलं आहे, JCBच्या साह्याने हे संपूर्ण अतिक्रमण आपण बघू शकतो। या ठिकाणी हा जो परिसर आहे, माता फैल युनिव्हर्सिटीचा परिसर आहे। या ठिकाणी JCBच्या साह्याने या ठिकाणी अतिक्रमण काढण्यात येत आहे। लाईव्ह प्रक्षेपण आपण बघू शकतो, बडनेरा टुडे या चॅनलवर लाईव्ह मध्ये आपण जोडलेलो आहोत। आपण प्रत्येक जण या ठिकाणी बघू शकतो। हे जे या ठिकाणी ज्यांनी 30 ते 40 वर्ष वास्तव्यात होते, वारंवार त्यांना अतिक्रमण सूचना दिल्या जात होत्या, अखेरकार आज त्याची सढळ कार्यवाही या ठिकाणी केली जात आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी 30 ते 40 वर्षापासून वास्तव्यास असणारे या ठिकाणी आपण बघू शकतो हे अतिक्रमण काढलं जात आहे। त्यांच्या चेहऱ्यावर आपण बघू शकतो जे निराशांत आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो मिळेल त्या वस्तू जमा करण्याच्या तयारीमध्ये JCBच्या साह्याने या ठिकाणी ही प्रशासकीय कार्यवाही आहे। रेल मंडळाची ही जागा होती, वारंवार सूचना दिल्या जात होत्या आणि त्यानंतर अखेरकार या ठिकाणी चलो JCB चला, ये अभी गिरेगा, ये टूटेगी, साइड हो जा सब, आपण बघू शकतो JCBच्या साह्याने ही कार्यवाही केल्या जात आहे। जे बांधकाम या ठिकाणी केलं होतं ते बांधकाम या ठिकाणी पाडण्यात येत आहे। या देखील नागरिकांनी जे आहे बलवंत केला, मात्र ते संपर्क करूनही त्यांना कुठल्याच प्रकारची मदत दिल्या असा येथील नागरिकांचा आरोप। बात हो गया।
अरे विजू भाऊ, ते खाली झालं की आहे त्याच्यात? खाली झालं की आहे त्याच्यात काही? हो गया मग खाली हो गया मग खाली हो गया ना. हाँ क्या हुआ? अच्छा निकल गए स्टेशन से. अच्छा ठीक कार्रवाई जल्दी जल्द करें. माताफैल जुनी वस्तीचा हा परिसर आहे. मागील 40 ते 50 वर्षापासून या ठिकाणी वास्तव्यास असलेले, परंतु ही जागा जी आहे ती रेल मंडळाची जागा असून या ठिकाणी अतिक्रमण अपना पूरा खाली कर लीजिए, अपने आप के 3 पत्ते सब नुकसान ना हो तो अच्छा रहेगा, आपके लिए भी अच्छा रहेगा और प्रशासन के लिए भी अच्छा रहेगा. आप सहयोग करें क्योंकि रेलवे का जमीन है, बहुत दिनों से आपने इसको अवैध रूप से कब्जा करके रखा. तो जितना देर तक प्रशासन ने सहयोग किया, अब प्रशासन को भी आपसे अपेक्षा है कि आप सहयोग करते हुए आप अपने सामान का नुकसान ना होने दें. प्रशासन को भी कोई इस तरह के बुलडोजर लाके कार्रवाई ना करना पड़े. आप स्वयं अपने सामान को और अपने 3 पत्ते सब हटा लें, यही आपसे अपेक्षा है. नाना जी के कहने से हम आज की कार्रवाई यहीं पे रोकते हैं. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू. पण दादा, सर्वांनी आपापली घरं खाली करा प्लीज. हा चला. थँक्यू सर. नानाभाऊ माहिती द्या ना थोडी. या ठिकाणी रेल्वे विभागाच्या वतीनं गेल्या कित्येक वर्षापासून रेल्वे परिसरातली जी ही जागा आहे, या जागेवर अवैध पद्धतीने काही लोकांनी अतिक्रमण करून आपली राहती घरं या ठिकाणी केली होती. दुःखाची, खेदाची बाब आहे की आपण खूप सारे प्रयत्न केलेत रेल्वे विभागाकडे की ही घरं यांची पडली नाही पाहिजेत. या लोकांना दुसऱ्या ठिकाणी घरं देऊन आपण त्याच्याकरताही प्रयत्न करतोय. आमदार रविभाऊ राणा, नवनीत राणांच्या माध्यमातून सुद्धा हा प्रयास वारंवार सातत्यपूर्ण या ठिकाणी सुरू आहे. पण आपण या सर्व गोष्टी करता माझ्याकडे त्या सर्व गोष्टीचे प्रूफ्स या ठिकाणी आहेत की आमदार साहेबांचं, नवनीत राणांचा पत्रव्यवहार आपण जिल्हाधिकारी साहेबांना, DRM साहेबांना, पोलीस विभागाला, RPF विभागाला, सर्व विभागाला केल्यानंतर सुद्धा याच्याकडनं तो प्रतिसाद 7% मिळाला नाही. पण आज साहेबांनी, आपण त्यांना विनंती केली की साहेब, लोकांचं नुकसान न होता तुम्ही या ठिकाणी आज कारवाई करून काही अवधी त्यांना द्यावा. त्यांनी त्यांच्या स्तरावर, आम्ही अभिनंदन करतो साहेब तुमचं, आम्ही अभिनंदन करतो यादव साहेबांचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं, त्यांच्या पोलीस प्रशासनाचं, त्यांच्यासोबतच्या टीमचं आभार व्यक्त करतो कृतज्ञ भावनेने की या परिसरातल्या सर्व नागरिकांच्या वतीनं की साहेब तुम्ही आम्हाला अवधी दिला. आम्ही लवकर या 2 दिवसात हा परिसर, विजूभाऊ कैतवा साहेब, लवकर 2 दिवसात हा परिसर आम्ही या ठिकाणी खाली करू आणि आमचा प्रयत्न राहील. आमदार साहेबांच्या वतीनं मी तुम्हा सर्वांना ग्वाही देतो की जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपण ह्या सर्व गोष्टींचं सांत्वन करण्याकरता प्रशासनाच्या दरबारी ठामपणे या ठिकाणी दाद मागण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. आपण बघितलं या ठिकाणी जी अतिक्रमणाची कार्यवाही आहे तात्पुरती ते स्थगित करण्यात आलेली आहे. काही वेळेचा अवधी देण्यात आलेला, त्या वेळेमध्ये या ठिकाणचे संपूर्ण जे अतिक्रमण झालेलं आहे ते काढून घेण्याची विनंती युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने करण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी आपण बघितलं का आता आपल्याशी जे जोडले होते ते जे अधिकारी यादव होते आणि नंतर युवा स्वाभिमान पार्टीचे अशाच बातम्याकरिता पाहत राहा.